तर सकाळचे झालेले होते 5:30 आणि मी केली माझी सकाळची सुरुवात। तर आज लवकर उठण्याचं कारण होतं की आज मला स्वयंपाक करायचा होता आणि रोजचा नाही तर थोडा जास्त करायचा होता। त्यामुळे मी पहिले उठले आणि पहिले ब्रश केला। ब्रश केल्यानंतर लगेच मी आंघोळ केली आणि आंघोळीनंतर मी स्वतःची तयारी करून घेतली, कारण मी 5:30ला उठलेली होती आणि हॉलमध्ये सगळे झोपलेले असल्यामुळे मला लाईट चालू करायचा नव्हता, म्हणजेच की त्यांना डिस्टर्ब होणार नाही यामुळे। म्हणून मी आज किचनमध्येच माझी तयारी वगैरे करून घेतली आणि तयारी झाल्या मग मी ठेवलं मला आणि साहेबांना गरम पाणी पिण्यासाठी, कारण सकाळी उठल्या उठल्या आम्ही दोघंही गरम पाणी पितो। मग मी गरम पाणी वगैरे गरम करायला ठेवलं आणि म्हटलं चला पहिले बाहेरचं पाणी वगैरे भरून घेऊ। पाणी भरल्याशिवाय मला स्वयंपाकाला सुरुवात करता येणार नाही, कारण आज नैवेद्य द्यायचा होता। नैवेद्यासाठी फ्रेश पाणी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतरच मी सुरुवात करते। मग पाण्याची भांडे वगैरे उचलली आणि तोपर्यंत बाहेरही छान उजळून गेलेलं होतं आणि मग पाण्याचे भांडे रिकामे करून मी भांडे घासून वगैरे भरून घेतलं आणि पाणी भरल्यावर लगेच मी घेतली शाकभाजी फोडणी देण्यासाठी। तर आता तुम्हाला समजलंच असेल की शाकभाजी म्हटलं की हो, तर आज मला पित्रांचा स्वयंपाक करायचा होता। तर पित्र होते माझ्या सासऱ्यांचे, त्यासाठी मला करायचा होता पित्रांचा स्वयंपाक। म्हणूनच मी आज सकाळी लवकर 5:30 वाजता उठली आणि पहिले स्वतः तयार झाली, कारण आज नैवेद्य वगैरे दाखवायचा होता। मग तयारी वगैरे मी रात्रीच करून ठेवलेली होती। मग शाकभाजी एक साईडला टाकून दिली आणि एक साईडला लगेच मी डांगराची भाजी करून घेतली। तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने करतात, तर मीही आमच्या इकडे पहिले शाकभाजी डांगर असं सगळं करावं लागतं। मग हे टाकल्यानंतर मी लगेच घेतलं वाटण्यासाठी। तर भाऊचा पण काहीतरी उद्योग चालू होता, त्याची गाडी चिटकवण्यासाठी, आणि मी म्हटलं पहिले वाटायचं काम सगळं करून घेऊ। आणि वाटण करता करताच लाईट पण चालली गेली, मग तेवढ्यात थांबून गेलं माझं काम। मग म्हटलं चला आता वाटायचं थोडं साईडला ठेवू आणि पीठ वगैरे भिजवून घेऊ, म्हणजे कसं आहे की बाकीच्या गोष्टीला पटापटा आवरता येईल। तर मी खोबरं वगैरे काढलं, ते थोडं किसून वगैरे घेतलं आणि ते साईडला ठेवलं। लगेच पीठ भिजवायला घेतलं, कारण लाईट गेलेली होती आणि माझं वाटायचं काम थांबलेलंच होतं। म्हटलं मग मध्ये टाईमपास करण्यापेक्षा चला पीठ वगैरे भिजवून घेऊ। मग पीठ वगैरे मी भिजवलं, तोपर्यंत म्हटलं लाईट पण येऊन लागेल आणि पीठ भिजवताच भाजीला पण बघायचं होतं, कारण वाफेवर शिजवत होते मी। आणि पीठ व्यवस्थित मळून आणि थोडं झाकवून ठेवलं आणि तेवढ्यात माझी लाईट पण येऊन लागलेली होती। मग मी पुन्हा जेवढं वाटण होतं माझं, मी तेवढं सगळं व्यवस्थित वाटून घेतलं, कारण पहिले आपण बारीक बारीक वस्तूंची तयारी करून ठेवली की मग स्वयंपाकाला मस्त होतं। तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। आणि सकाळपासून धावपळ चालूच होती। कसे आहात तुम्ही? मीही मजेत आहे, तुम्हीही मजेत असाल तर स्वागत आहे तुमचे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ विशेष असा की आज होते पित्र, तेही माझ्या सासऱ्यांचे। तर मी सकाळी लवकर उठले आणि तेव्हापासूनच मी कामाला लागलेली होती। तर 9:30 वाजलेले, 9:30 वाजेपर्यंत माझा सगळा असा स्वयंपाक झालेला आहे। तर मग आता साहेबांनी आणलेलं आहे केळीचं पान, त्यावर मी नैवेद्य तयार करते आणि बाहेर साहेबांनी आगेरी टाकण्यासाठी आग वगैरे लावून दिलेली आहे। तर आज पंचमी होती आणि पंचमीचे सासऱ्यांचे पित्र असतात दरवर्षी, मग ते करते। आणि सासूंचे असतात आहेरनवमीला, कारण आत्या पहिले गेलेले आहेत। तर पूजा वगैरे करून झाली होती, साहेबांनी केलेली होती मामांच्या फोटोची वगैरे। आणि मी तुम्हाला दाखवते रिद्धू काय करते आणि प्रत्येकाने सकाळी पटपट कामं आवरली। चला मग दाखवते। व्हाईट पावडर संपलेली, रांगोळी विचारतोय तो, कारण त्याला तो आणि ताई रांगोळी काढतोय, तर मी दाखवते तुम्हाला। तर रिद्धू सकाळी उठल्या लगेच रांगोळी काढायला लागली ती, कारण मला घास टाकण्यासाठी आगिरीसाठी मी सांगितलेलं होतं तिला। तर रिद्धूची रांगोळी दाखवली मी तुम्हाला। तर चला आता मला आहे ना ताट तयार करायचं आहे वरती घास ठेवण्यासाठी। तर चला मी आता ताट तयार करते आणि ताट कसं तयार करते मी तेही तुम्हाला दाखवते। तर नेहमीप्रमाणे मी असं जेवढ्या पण वस्तू केलेल्या होत्या तेवढ्या मी छान अशा ताटामध्ये वाढून घेतलेल्या आहे। तर चला ताट आता रेडी झालेलं आहे, आता वरती जाऊन ठेवावं लागेल गच्चीवरती। आणि मग घास घेतला का पाणी वगैरे साहेब फिरवतील,
मग मी त्याची पूजा करेल हळदी कुंकू वाहून. आणि मग चला आता मी वरती जाते आणि आम्हाला घास ठेवायचा आहे वरती जाऊन, तर तुम्हाला मी वरती जाऊन दाखवते. तर ताट ठेवायची जागा अशी साहेबांनी स्वच्छ करून घेतली आणि ताट म्हणजे नैवेद्य ठेवला आणि त्याला पाणी फिरवून नमस्कार केला. आणि साहेबांचं झाल्यानंतर मीही हळदी कुंकू लावलं. मी पाणी नाही फिरवत, मी फक्त नमस्कार वगैरे करते. आणि त्यानंतर मी ताईलाही वरती बोलवलं. ताईलाही म्हटलं तूही नमस्कार कर आणि बाबांना जेवण करायला सांग. त्यानंतर भाऊ पण आला आणि त्यांनीही बाबांच्या नैवेद्याला बाप्पा केला. तर इथे ताई मला सांगते की मला बाबांना बघायचं आहे. तर जेव्हा बाबा वारले तेव्हा रिद्धू खूप लहान होती आणि तिला बाबांना बघण्यासाठी, म्हणजे आपण सांगतो ना की आज बाबांचं पितृश्राद्ध आहे तर मग आपण त्यांना नैवेद्य देऊ, तर तिचं म्हणणं की बाबा येतील आणि तेही मला बघायचं आहे, लहान आहे ते किती केलं तर. आणि मग मी खालून त्यांना बोलवून आणलं. त्यानंतर आहे ना भाऊ आणि ताई असं आपलं पडवीचं काम चालू आहे, तिथे ते अँगल वगैरे टाकलेले, तिथे बसून मी त्यांना म्हटलं खाली उतरा. तर ते वरती चढून बसलेले होते आणि आम्हाला सांगत होते की आम्ही वरतून बघू की बाबा येता आणि कसं जेवण घेता, तर आम्हाला बघायचं आहे. बाबा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. तर त्यांना समजावून माझ्यासाठी थोडं मुश्किल झालेलं होतं, म्हणून तर पप्पांना बोलवलं आणि मग त्यांना व्यवस्थित समजवलं आणि मग त्यांना जेवायला वगैरे दिला घास घेतल्यानंतर. आणि लहान मुलांचं कसं असतं ना, एखादी गोष्ट आपण कोणत्या अँगलनी सांगतो आणि ते कोणत्या अँगलनी घेता, हे निस्वार्थ प्रेमच असतं त्यांचं. त्यांना बाबांना बघायची इच्छा होती. तर बाबा केव्हा येतील असं भाऊ विचारत होता आणि जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असं त्यांचं चालू होतं काहीतरी बोलायचं. मग दुपारी जेवण वगैरे आटपले आणि ताईची ही अशी केसांची हेअरस्टाईल केली होती. तर कशी वाटली हेअरस्टाईल नक्की मला कमेंट करून सांगा. फर्स्ट टाईम ट्राय केलेली होती, तिचे केस मोठे झाले. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.